बातमी नंदुरबारमधून. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 44°C वर येऊन पोहोचलाय. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळतोय. नागरिक उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडणं सुद्धा टाळतायत. उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसतोय. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी थंड पेय, रसाच्या गाड्यांवर सुद्धा गर्दी होते. हवामान खात्यानं पुढचे काही दिवस तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा इशारा सुद्धा दिलाय. आरोग्य खात्यानं नागरिकांना पुरेशी खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा केलंय. नंदुरबार जिल्ह्यात आज तापमानाचा पारा 44°C पर्यंत पोहोचला आहे. वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच दुपारच्या वेळेत रस्त्यावर सुकसुकाट दिसून येत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे जे आहे ते टाळत आहेत. उन्हाच्या तीव्र झळांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगार वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठांमध्ये देखील गर्दी कमी झाली असल्याची पाहायला मिळत आहे. वाढत्या उकाड्यामुळे थंड पेय, उसाचा रस, लिंबू पाणी, आईस्क्रीम यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आरोग्य विभागाकडून नागरिकांना भरपूर पाणी प्यायचे आणि दुपारच्या वेळेत उन्हात जाणे टाळावे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी दुपारी 12 ते 4च्या दरम्यान बाहेर पडू नये असे आवाहन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच येत्या 2 ते 3 दिवसात तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे. आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार.